हे गप, तू शिकवणार का मला आता ग्रामपंचायत कशी चालवायची ते? सरपंच तू माई चौक आली तर आता भला मोठा माणूस तो विरोधात उभा करून दाखवतो चल. अरे कोण आलोय रे? सरपंच तुम्हाला माहित नाही वाटतंय पुढाऱ्यांसमोर उठून उभं राहायचं असतंय. आता फक्त उभा राहून जमणार नाही, आता आमच्या पुढे हात पाय जोडायचे, कारण आता तुमच्या विरोधात उभा राहणार आहे आम्ही. अरे एवढं सोपं आहे का? पैसा खर्च करावा लागतो इलेक्शनला. उगाच नाही 5 वेळा निवडून आलोय इलेक्शनला. सरपंच जरा बोलताना हिशोबात बोला. तुमची लेवल कुठं, आमची लेवल कुठं? तुमचं राजकारण गाव पातळीवर, अभिजित आपलं सांगा. आमचं राजकारण डायरेक्ट देश पातळीचं असतं, तुमचं वस्तीवरचं राजकारण खिशात. ते पण लेवल मध्ये लेवल लेवल हे बघा. अरे जा, असे लय आले न लय गेले. विरोधकाला फक्त माझं काम बोलल, काम. अरे कोणतं काम? त्या भुसकाटवाडीचं पार भुसकाट पाडलं राव तुम्ही. नाल्यांचा वास सुटलाय, नाल्यांचा वास सुटलाय, शाळेचे पत्रे चोरलेत, शाळेत पत्र चोरलेत, घरकुलात पैसे खाल्लेत, घरकुलात पैसे घालेत, गल्लीतला रोड गायब आहे. गलीतला रोड गायब आहे आणि म्हणे सरपंच. अरे हा, खाल्लं तर खाल्लं. रोड खाल्ला, शाळेचे पत्रे खाल्ले, घरकुला खाल्ले, सारे ग्रामपंचायत धुवून खाल्ली. हा मी खाल्ली. जा, काय करायचं करा. बरं झालं मी पण ह्याच वेळेची वाट पाहत होतो. अभिषेक लावा ती रेकॉर्डिंग. अरे हा, खाल्लं तर खाल्लं. रोड खाल्ला, शाळेचे पत्रे खाल्ले, घरकुला खाल्ले, सारे ग्रामपंचायत धुवून खाल्ली. हा मी खाल्ली. जा, काय करायचं करा. बाबू अरे काय केलं? कसा लावलाय दणका, आता हातपाय जोडायची तयारी ठेवा. लय सरपंच सरपंच करीत होतात ना, घ्या तर सरपंच पद. चला चला चला. लवकर चला. अरे घशात दाबा, असं नका करू. आमचा सरपंच हिरोला पडतोय खाली.